नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, किंवा बी.कॉम ॲडव्हान्स अकाउंट. पुढील प्रॉब्लेमला आपण सुरुवात करत आहोत. मागील जो प्रॉब्लेम झालेला आहे लँडमार्क लिमिटेडचा, सेम प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेत आहोत. अतिशय सोपा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. प्रॉब्लेमचा फोटोचा स्क्रीनशॉट काढून तो प्रॉब्लेम लिहायचा आणि इतर अकाउंट आखून आपल्याला प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. मी प्रॉब्लेम वाचतोय. On 15 September 2009, the premises of Rexona Limited, Raipur, were destroyed by fire and a stock of rupees 12,000 was salvaged and remained by the insured. The business books and records were saved, from which the following information is obtained. Stock as on 1st January 2008, 1 lakh. स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2008, 1,40,000. अजून एक्सपेन्सेस आहे. परचेसेस सेल्स. पॅराग्राफ पाडून, इन व्हॅल्युईंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2008, रुपीज 8,000 had been written off. Certain stock having cost rupees 18,000. Half of these goods were sold in July 2009 for rupees 10,000. The balance is estimated to be worth the original cost. Subject to the above exception, gross profit had remained at the uniform rate. On 14 September 2009, goods worth rupees 8,000 had been received by the godown keeper but had not been entered in the purchase account. Show the statement of claim for loss of stock. मागे जो प्रॉब्लेम झालेला आहे एकदम सेम प्रॉब्लेम, डेट देखील सेम आहेत. मागील प्रॉब्लेममध्ये ज्या पद्धतीनं ॲबनॉर्मल गुड्स होतं ते ट्रेडिंग अकाउंट ॲड करायचं आहे. त्याची जी कॉस्ट व्हॅल्यू आहे ती मेमोरेंडमच्या ओपनिंग स्टॉकमधून लेस करायची आहे. सेल्स असेल ती सेल्स लेस करायची आहे. अनरेकॉर्डेड परचेस मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच्या परचेसमध्ये ॲड करायचा आहे. आणि रिमेनिंग जो स्टॉक आहे हा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर याच्यामध्ये ॲड करायचा आहे. सेम स्टेप. असे प्रॉब्लेम परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा प्रॉब्लेम चांगला तुम्हाला अभ्यास करून परत सोडून बघायचं आहे. या दोन्ही प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. अकाउंट तुमच्याकडे तयार आहे. डेट ऑफ फायर 15 सप्टेंबर 2009, ओपनिंग स्टॉक 1 जानेवारी 2008 आणि क्लोजिंग स्टॉक 31 डिसेंबर 2008. प्रॉब्लेमच्या ट्रायल बॅलन्सच्या पहिल्या दोन्ही जे स्टॉक आहे इथं आपल्याला हे स्टॉक दिसत आहे. यावरून ट्रेडिंग अकाउंट 31 डिसेंबर 2008ला संपता आहे. त्यानंतर डेट ऑफ फायर 15 ऑक्टोबर 2009 आहे. करंट इयर सुरू होत आहे 1/1/2009 टू 31 डिसेंबर 2009. म्हणून मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचा जो पिरियड आहे 1/1/2009 ते 15/9/2009 येईल. सुरुवात करायची आहे. टू ओपनिंग स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे. ट्रायल बॅलन्समध्ये दिसतंय स्टॉक ॲज ऑन 1/1/2008 घेऊन टाका. मग तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. टू ओपनिंग स्टॉक माझ्याकडनं मागील प्रॉब्लेममध्ये एका ठिकाणी रिटर्न आउटवर्डचं स्पेलिंग या ठिकाणी मिस झालं होतं. कॉम्प्युटरवर अशा थोड्याशा मिस्टेक स्क्रीनमुळे होऊ शकतात.
परंतु वाचताना मात्र मी बरोबर वाचलेलं होतं, त्यामुळे ती जी मिस्टेक आहे ती या ठिकाणी दुरुस्त करून घ्यावी. तो ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,00,000 रुपये. त्यानंतर त्याच्याच खाली स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2008 हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. सेलसाठी एक ओळ सोडून द्यायची, खाली म्हणायचं बाय क्लोजिंग स्टॉक. या प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल गुड्स रिटर्न अप केलेला आहे, त्यामुळे जो क्लोजिंग स्टॉक आहे हा आपला इनरलाच ठेवायचा आहे 1,40,000. त्यानंतर पुढे दिलंय परचेस फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008. परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो आणि त्याची डेट 31/12/2008 आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं आहे टू परचेसेस. परचेसेस अमाऊंट आहे 9,48,000 रुपये. त्यानंतर त्याच्याच पुढे अमाऊंट दिलेली आहे सेल्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2008. 2008चे सेल्स आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचं आहे बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 12,00,000 रुपये. त्यानंतर परचेस फ्रॉम 1 जानेवारी 2009 हे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचे एक्सपेन्सेस आहे, परचेस आहे, सेल्स आहे. नंतर पुढे पॅरेग्राफ पाडून म्हटलंय इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2008 ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ सर्टेन स्टॉक हॅव्हिंग कॉस्ट ऑफ ₹18,000. 8,000चा स्टॉक ॲबनॉर्मल गुड्स आहे, रिटर्न ऑफ केलेला आहे. ॲबनॉर्मल गुड्स हे आपण क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड करत असतो. ॲड करायचे मग ॲड ॲबनॉर्मल गुड्स रिटर्न ऑफ. ॲबनॉर्मल गुड्स रिटर्न ऑफ. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8,000 या ठिकाणी घ्यायचे आहे. टोटल येते आउटरला 1,40,000 प्लस 8,000 1,48,000. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड ही असते 12,00,000 प्लस 1,48,000. टोटल होत आहे 13,48,000 रुपये. बॅलन्सिंग फिगर टू ग्रॉस प्रॉफिट. carried down.
इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर लिहायला विसरायचं नाही आहे. B.F शॉर्टकट लिहिलं तरी चालतं, अलाउड आहे. बॅलन्सिंग फिगर 13,48,000 वजा 1,00,000 आणि 9,48,000 टोटल येत आहे आपली 3,00,000 रुपये. ग्रॉस प्रॉफिट आलाय आपला 3,00,000 रुपये. त्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. फॉर्म्युला सगळ्यांचा आता पाठ झालेला आहे. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, 3,00,000 रुपये आलेला आहे. डिवायडेड बाय सेल्स, सेल्स आपली आहे 12,00,000 रुपये इंटू 100. उत्तर जे आहे हे आपलं पर्सेंटेजमध्ये येतं. बघा, 3,00,000 भागिले 12,00,000 गुणिले 100. उत्तर येत आहे आपलं किती टक्के? 25%. त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड. नवीन वर्षाची सुरुवात होते 1/1/2009. डेट ऑफ फायर आहे 15/9/2009. मागील वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो यावर्षी ओपनिंग स्टॉक होईल. टू ओपनिंग स्टॉक. मागील वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो होता आपला 1,48,000 रुपये. बरोबर. ॲबनॉर्मल गुड आपण त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. इनर लॉस घ्यायचा आहे 1,48,000 रुपये. ₹1,48,000. त्यानंतर त्याच्यामध्ये जी ॲबनॉर्मल गुड्स आहे त्याची व्हॅल्यू आपण लेस करत असतो. लेस म्हणायचे कॉस्ट व्हॅल्यू. ॲबनॉर्मल गुड जे होतं आपलं 8,000चं, त्याची जी ॲबनॉर्मल ॲटमची जी ओरिजिनल कॉस्ट जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला लेस करायची आहे. ओरिजिनल कॉस्ट ₹18,000. ठीक आहे. टोटल लेस केल्यानंतर टोटल येते आपली 1,30,000 रुपये. त्यानंतर पुढे ट्रायल बॅलन्सचा पुढचा एक्सपेन्सेस आहे परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2009 टू 15 ऑक्टोबर 2009 घेऊन टाकायचे. त्याच्याच खाली टू परचेसेस. परचेसेसची अमाऊंट 3,00,000 आहे. यामध्ये आपल्याला मागील प्रॉब्लेममध्ये जसं अनरेकॉर्डेड परचेस आलं होतं तसंच अनरेकॉर्डेड परचेस या प्रॉब्लेममध्ये देखील आलेला आहे. सेम प्रॉब्लेम आहे. अनरेकॉर्डेड परचेसेस आपल्याला ॲड करायचे आहे.
त्यानंतर सेल्स दिलेली आहे ट्रायल बॅलन्सला. सेल्ससुद्धा इनरला घ्यायचे, कारण ॲबनॉर्मल जो स्टॉक जो आहे हा सेल्स केलेला आहे. सेलची अमाऊंट आहे 4,10,000 रुपये. 4,10,000. ठीक आहे. ट्रायल बॅलन्सचे एक्सपेन्सेस संपलेला आहे. ॲडजस्टमेंटनुसार इन व्हॅल्यूइंग स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2008 रुपीज 8,000 हा ट्रेडिंग अकाउंटला आपण क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड केला. त्यानंतर त्याची जी ओरिजिनल व्हॅल्यू जी होती ती आपण ओपनिंग स्टॉकमधून मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला लेस केली. हाफ ऑफ दिस गुड वेअर सोल्ड जुलै 2009 ऑफ रुपीज 10,000. याच्यातील जो अर्धा जो माल आहे हा या ठिकाणी विकलेला आहे, म्हणून सेल्समध्ये म्हणायचं आहे लेस सेल्स प्रोसीड. सेल्स प्रोसीड of abnormal atom किती टक्के विकलाय तो आपला 50%, 50%. त्याची व्हॅल्यू आहे 10,000. टोटल आउटरला 4 लाख रुपये. त्यानंतर पुढे म्हटले हाफ ऑफ दिस गुड वेअर सोल्ड इन जुलै 2009 फॉर रुपीज 10,000. याची रेकॉर्डिंग आता आपण केलं. द बॅलन्स इज एस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजिनल कॉस्ट सब्जेक्ट टू अबो एक्सेप्शन. ग्रॉस प्रॉफिट हॅड रिमेंड ॲट द युनिफॉर्म रेट. याचा विचार आपण नंतर करूया. ऑन 14th September 2009 goods worth rupees 8,000 had been received by the godown keeper but not had been entered in the purchase account. पर्चेस अकाउंटला जे गुड रिसिव्ड केलं होतं त्याची नोंद न केल्यामुळे ती नोंद आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून पर्चेसमध्ये म्हणायचं आहे ॲड अनरेकॉर्डेड पर्चेस. अनरेकॉर्डेड पर्चेस याची व्हॅल्यू आहे 8,000 रुपये. ॲड अनरेकॉर्डेड पर्चेस 8,000. आउटरला 3,08,000 रुपये. ट्रायल बॅलन्सचे आणि ॲडजस्टमेंटचे एक्सपेन्सेस संपलेले आहे. नंतर आपली नेहमीची स्टेप ग्रॉस प्रॉफिट जो 25% आलेला आहे सेलचा मागील वर्षी, तो सेम या वर्षी गृहीत धरून तो आपल्याला ॲड करायचा असतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. किती टक्के सेलच्या 25% ऑन सेल्स.
सेल्स किती आहे आपली, दॅट इज रुपीज 4 lakh. अमाऊंट येते 1 लाख रुपये. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटची टोटल करायची आहे. टोटल येते 5,38,000 रुपये. त्यानंतर प्रॉब्लेम क्लोज करून अमाऊंट लेस करायची आहे. ₹5,38,000 रुपये. बाय स्टॉक ही आपली बॅलन्सिंग फिगर आहे. बाय स्टॉक उत्तर येते 1,38,000 रुपये. इन ब्रॅकेट balancing figure that is value of stock on the date of hire व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ हायर. प्रॉब्लेम क्लोज झालेला आहे. उत्तर आले आपले 1,38,000 रुपये. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. नॉर्मल स्टॉक व्हॅल्यू जी आपली आलेली आहे 1,38,000 रुपये. त्यानंतर ॲबनॉर्मल ॲटम जो आहे त्याच्यातील जो 50% स्टॉक आपण सेल केलेला होता, ॲबनॉर्मल ॲटमची व्हॅल्यू जी होती ती होती आपली 18,000 रुपये. 18,000 पैकी अर्धा जो माल जो आहे तो आपण विकलेला होता. आता जो बाकी जो शिल्लक आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. बरोबर 18,000च्या 50% किती शिल्लक राहिला खाली 9,000. याची टोटल जी आहे बघा किती येते मग 1,38,000 अधिक 9,000. टोटल येते आपली 1,47,000 रुपये. ओके. त्यानंतर जो सॉल्वेज गुड आहे तो आपल्याला लेस करायचा आहे. प्रॉब्लेममध्ये गुड सॉल्वेजची व्हॅल्यू दिलेली आहे 12,000 रुपये आणि व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर 1,47,000 वजा 12,000. उत्तर येत आहे आपलं 1,35,000 रुपये. या पद्धतीनं त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉज कॅल्क्युलेट करायचा आहे. तर प्रॉब्लेममध्ये पुन्हा दिसत आहे की प्रॉब्लेममध्ये
जी इन्शुरन्स पॉलिसीची जी अमाऊंट जी आहे, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी ही दिलेली नाही. त्यामुळे इथं जे काही अमाऊंट ऑफ क्लेम जी आहे ही सेम व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर, जेवढी रक्कम आहे तेवढीच या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून आपल्याला खाली त्याचं विश्लेषण या ठिकाणी द्यायचं आहे. भले आपण फॉर्म्युला जो आहे हा नोट डाऊन केला तरी चालेल, किंवा फॉर्म्युल्याच्या नंतर आपण त्याचं विश्लेषण या ठिकाणी करायचं आहे. इन्शुरन्स क्लेम जो आहे, इन्शुरन्स क्लेम will be equal ₹2 will be equal to rupees 1,35,000 in the absence of any average clause. अमाऊंट ऑफ क्लेम ऑफ रुपीज, वरती आपण लिहिलेलंच आहे, अमाऊंट ऑफ क्लेम ऑफ रुपीज $1,35,000. या पद्धतीनंच एकदम सेम प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, मॉरॅलिटी आहे. थोडंसं लिहित असताना जर एखादा शून्य जर इकडे तिकडे जर झाला तर तो तुम्ही करेक्शन करून घ्यायचा आहे, एखादं स्पेलिंग करेक्शन करून घ्यायचं आहे. मी मात्र बोलताना बरोबर बोलतोय, परंतु बोलणं, टाईप करणं या सगळ्याच गोष्टी थोड्याशा अडचणीच्या होऊन जातात. याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरला पुढील प्रॉब्लेम आपण घेऊया.